पैसा येतोय पण टिकत नाहीये. घरामध्ये आपण काय छोटे छोटे उपाय करू शकतो सांगते. तुमचं जे नॉर्थ ईस्ट आहे आणि नॉर्थ आहे, ह्या दोन्ही दिशा पैशांशी रिलेटेड आहे. ईस्ट, साऊथ वेस्ट ह्या दोन्ही नंतरच्या दिशा आहेत. पण फर्स्टली तुम्ही तुमची नॉर्थ ईस्ट बघा, तिथे काय आहे ते बघा आणि तिथे काय इश्यूज आहेत. तर हा इश्यू येण्याचा प्रॉब्लेम असतो. म्हणजे नॉर्थ ईस्ट मध्ये प्रॉब्लेम असेल तरी पैशाचे दोष हे उद्भवू शकतात आणि नॉर्थ मध्ये प्रॉब्लेम असेल तरी पैशाचे दोष उद्भवू शकतात. तर पहिले तिथे काय आहे, जर तुम्ही काही जड वस्तू ठेवली असेल तर एक सवय लावा की वस्तू थोड्याशा हलवण्याची. म्हणजे अगदी वर्षानुवर्ष एखादी वस्तू जिथे आहे तिथेच ती पडून आहे असं करू नका. थोडीशी एनर्जी मध्ये शिफ्ट आणा, थोडंसं मूव्ह करा. जे ऑब्जेक्ट्स तुम्हाला हलवता येण्यासारखे आहेत त्या नक्की हलवा. तिथे एक वॉटर एलिमेंट जर आणता आला तर तो नक्की आणा. एक कासव पाण्यामध्ये किंवा तांदळामध्ये जे क्रिस्टलचं असतं ते तुम्ही नॉर्थ दिशेला ठेवा. त्याचं तोंड जे आहे ते साऊथ कडे असावं, कारण ते नॉर्थ कडून येत आहे आपल्याकडे, आपल्या घरामध्ये. तर अशा नॉर्थच्या डिरेक्शनला तुम्ही ते कासव ठेवू शकता. आणखीन सुद्धा तुम्ही पर्ल्स, जे आजकाल कल्चर्ड पर्ल्स मिळतात, पर्ल्स तिथे ठेवू शकता. सिल्वर कॉइन्स तिथे ठेवू शकता. हे नॉर्थ आणि नॉर्थ ईस्ट बद्दल मी बोलत आहे. ईस्ट मध्ये काय आहे तेही पडताळून बघा आणि साऊथ वेस्ट मध्ये काय आहे तेही पडताळून बघायला हवं. एखादं मोठं माउंटेन किंवा झाडाचा इमेज तुम्ही साऊथ वेस्टला लावू शकता. आणि ईस्ट मध्ये प्रत्येक सायंकाळी तुम्ही चांदीचा दिवा ईस्ट मध्ये म्हणजे पूर्व मध्यामध्ये लावा. तुपाचा दिवा चांदीचा असावा, असेल तर उत्तम. तर हा रोज संध्याकाळी नियम पाळा आणि हे उपाय करून बघा. तुम्हाला थोडेसे शिफ्ट तुमच्या एनर्जीमध्ये नक्की जाणवतील.